हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सेटल लाईफ अँड अर्बन सिव्हिलायझेशन म्हणजे सेटल लाईफचा अर्थ होतो स्थिर जीवन आणि अर्बन सिव्हिलायझेशन म्हणजे नागरी संस्कृती. म्हणजे सेटल लाईफ म्हणजे स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती हा लेसन पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही म्हणाल तुम्ही आम्हाला मराठीतून का समजावून सांगताय? बऱ्याचशा ज्या कन्सेप्ट आहेत ना मित्रांनो, त्या आपली जी मदर टंग आहे, मातृभाषा आहे मराठी, त्यातूनच समजू शकतात. आणि महाराष्ट्रातील बरेचसे विद्यार्थी आपले व्हिडिओ पाहत असतात की ज्यांचं बॅकग्राऊंड मराठीच आहे, म्हणून मी मराठीतून समजावून सांगणार आहे. तर आता सुरुवात करूया मित्रांनो. या लेसनमध्ये आपण काय काय पाहणार आहोत? यूज ऑफ मेटल्स म्हणजे धातूचा वापर, पॉट्स मेड ऑन पॉटर्स व्हील कुंभाराच्या चाकावर घडवलेली भांडी, ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट व्यापार आणि वाहतूक, राईज ऑफ सिटीज अँड स्क्रिप्ट नगरांचा उदय आणि लिपी, सोशल ऑर्गनायझेशन इन द एन्शंट सिटीज आणि नागरी समाज व्यवस्था किंवा पूर्वीच्या काळातील जे सामाजिक संघटन होतं प्राचीन शहरांमधील ते आपण पाहणार आहोत. मित्रांनो, या लेसनचा एक्झरसाइज आणि फर्स्ट लेसनपासून 10th लेसनपर्यंतचे जर एक्झरसाइज तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे. आणि समजा हा व्हिडिओ जर खूप मोठा झाला आणि तो वेगवेगळ्या पार्टमध्ये आपल्याला डिवाइड करावा लागला तर त्याचा जो पार्ट 2 असणार आहे त्याची सुद्धा लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आता सुरुवात करूया. आता पहिला पॉईंट आहे त्याच्यातील यूज ऑफ मेटल्स. फर्स्ट पॉईंट कोणता आहे? यूज ऑफ मेटल्स म्हणजे धातूचा वापर. आता पूर्वीच्या काळी बरेचसे धातू वापरात आले गेले. बरेचसे म्हणता येणार नाही, एका धातूचा शोध हळूहळू लागत गेला. बरोबर. या ठिकाणी तुम्ही पाहताय ना, ते काय आहे मित्रांनो? पहा, हे काय आहे? या ठिकाणी काही ऑर्नामेंट दिसत आहेत, तुम्हाला दागिने दिसत आहेत. तर हे दागिने कुठले आहेत? एन्शियंट गोल्ड ऑब्जेक्ट्स फाउंड इन बरियल्स ग्राउंड्स बल्गेरिया. पहा, बुरियल्स ग्राउंड्स म्हणजे काय? दफनभूमी, की ज्या ठिकाणी मृत माणसाला पुरलं जायचं, अशा दफनभूमीमध्ये हे अवजारे मिळालेले आहेत. कुठे मिळालेले आहेत? बल्गेरियामध्ये. अशा ठिकाणी हे दागिने मिळालेले आहेत. बुरियल ग्राउंड्स म्हणजे काय? दफनभूमी, की पूर्वीच्या काळी माणूस मृत झाला तर त्याला जमिनीमध्ये पुरलं जायचं, अशा ठिकाणाला बुरियल ग्राउंड म्हणजे दफनभूमी म्हटलं जायचं. पहा आता, यू हॅव वंडर्ड अबाउट फर्स्ट मेटल दॅट ह्युमन युज्ड. तुम्हाला आश्चर्य वाटेल की माणसाने सर्वप्रथम वापरात आणलेला धातू कोणता? फर्स्ट मेटल दॅट ह्युमन्स यूज. पहिल्यांदा माणसाने कुठला धातू वापरला असेल? ॲल्युमिनियम वापरला असेल, लोखंड वापरला असेल म्हणजे आयर्न वापरला असेल का, कॉपर वापरला असेल का, गोल्ड वापरला असेल का, सिल्वर वापरला असेल? कोणता मेटल वापरला असेल? पहा आता, म्युझियम्स इन युरोप हॅड लार्ज कलेक्शन्स ऑफ प्रीहिस्टरिक्स आर्टफॅक्ट्स अँड अँटिक ऑब्जेक्ट्स. म्हणजे युरोपमधले जे म्युझियम आहेत, युरोपमध्ये जे संग्रहालय आहेत, म्युझियम आहेत, ज्या ठिकाणी जुन्या वस्तू ठेवलेल्या आहेत, त्या ठिकाणी हॅड लार्ज कलेक्शन ऑफ प्रीहिस्टरिक आर्ट क्राफ्ट्स अँड अँटिक ऑब्जेक्ट्स. आणि त्या ठिकाणी अनेक विचित्र वस्तू तुम्हाला मिळतील. आर्ट फॅक्ट्स म्हणजे कलात्मक वस्तू सुद्धा मिळतील. अ स्कॉलर नेम ख्रिश्चन थॉम्सन इंट्रोड्यूस अ मेथड फॉर क्लासिफाईंग देम. त्या काळात ख्रिश्चन थॉम्सन नावाचा जो अभ्यासक होता, हुशार व्यक्ती होती ही ख्रिश्चन थॉम्सन, त्याने काय केलं? इंट्रोड्यूस अ मेथड ऑफ क्लासिफाईंग देम. त्या वस्तूंचं काय करण्यासाठी, वर्गीकरण करण्याची काय केली त्यांनी? पद्धत शोधून काढली. आणि त्या पद्धतीला काय म्हटलं गेलं? 3 एज सिस्टीम, त्रियुग पद्धती. 3 एज सिस्टीम म्हणजे काय बाळांनो? त्रियुग पद्धती. ही मेथड कोणी शोधून काढली? ख्रिश्चन थॉम्सन नावाच्या इतिहासाच्या अभ्यासकाने. मग त्याने काय केलं? थॉम्सन क्लासिफाईड द ऑब्जेक्ट्स इंटू 3 ग्रुप्स. वस्तूंना त्याने 3 गटांमध्ये विभागलं. मग 3 गट कोणते होते हे पहा. पहिला गट होता स्टोन टूल्स. स्टोन टूल्स म्हणजे दगडाची हत्यारे, आणि त्या ग्रुपला त्याने काय म्हटलं? स्टोन एज. दुसरा ग्रुप होता कॉपर टूल्स अँड अदर कॉपर आर्टिकल्स म्हणजे तांब्याचे हत्यारे आणि इतर वस्तू. मग कॉपर, त्याला काय म्हटलं त्याने? कॉपर एज. त्यानंतर आयर्न टूल्स अँड अदर आयर्न आर्टिकल्स.
म्हणजे तिसरं जे आहे ते काय वापरलं त्याने, आयर्न टूल्स म्हणजे लोखंडाची हत्यारे, मग त्याला काय म्हटलं गेलं, आयर्न एज. म्हणजे कुठले कुठले 3 स्टेजेस झाले त्याच्या, स्टोन एज, कॉपर एज आणि आयर्न एज. असे 3 एजेस कुणी शोधून काढली ही मेथड, 3 एज सिस्टीम, ख्रिश्चन थॉम्सन नावाच्या अभ्यासकाने. थॉम्सन एस्टॅब्लिश विथ द हेल्प ऑफ एव्हिडन्स दॅट स्टोन टूल्स वेअर अर्लिएस्ट. थॉम्सनने काय केलं, एस्टॅब्लिश विथ द हेल्प ऑफ एव्हिडन्स, पुराव्याच्या आधारे सिद्ध केलं. काय सिद्ध केलं, दॅट स्टोन टूल्स वेअर द अर्लिएस्ट. जे स्टोन टूल्स आहेत, जी दगडाची हत्यार आहेत, ती सगळ्यात सुरुवातीला आली. द पिरियड ऑफ कॉपर टूल्स अँड आर्टिकल्स वॉज नेक्स्ट. त्यानंतर कॉपर म्हणजे तांब्याची हत्यारे आली. पहिल्यांदा हत्यारे आली दगडाची. अँड इट वॉज फॉलो बाय द पिरियड ऑफ आयर्न टूल्स अँड आर्टिकल्स. आणि त्यानंतर आयर्न टूल्स म्हणजे लोखंडाची हत्यारे आली. लक्षात घ्या मित्रांनो, पहिल्यांदा काय आलं, स्टोन टूल्स, त्यानंतर काय आलीत, कॉपर टूल्स, आणि त्यानंतर आयर्न टूल्स. काय आलीत, आयर्न टूल्स. पहा, म्हणजे आधी स्टोन एज, कॉपर एज आणि मग आयर्न एज. बरोबर. अकॉर्डिंगली 3 periods were named the Stone Age, Copper Age and Iron Age respectively. म्हणून त्यांचा सिक्वेन्स कसा येतो, स्टोन एज, कॉपर एज आणि आयर्न एज. लक्षात ठेवा. These gave rise to the belief that copper was the first metal to come into use. आणि मग अशी कल्पना किंवा असं लोक मानायला लागले की माणसाने वापरात आणलेला पहिला धातू कोणता होता, कॉपर. पण हे किती खरं होतं का माणसाचं फक्त ही बाबा विश्वासच वाटू लागला, विश्वासच आहे. खरं काय आहे पाहूया. पहिल्यांदा वापरात आलेला धातू कोणता, फर्स्ट मेटल कोणता आहे यूज्ड बाय ह्युमन, माणसाने वापरलेला पहिला धातू कोणता आहे पाहूया आता. या ठिकाणी म्हटले लोकांना वाटू लागले, दिस गिव्ह राईज टू बिलीव्ह दॅट कॉपर वॉज द फर्स्ट मेटल टू केम इन टू यूज. म्हणजे पहिल्यांदा वापरात आणलेला धातू कोणता आहे, कॉपर म्हणजे तांबे आहे. ॲक्च्युली गोल्ड वॉज द फर्स्ट मेटल टू बी यूज. लक्षात घ्या, पहिल्यांदा माणसाने कुठला मेटल वापरलाय पहा, गोल्ड. कोणता वापरलाय, गोल्ड, कॉपर नाही. बट गोल्ड इज अ सॉफ्ट मेटल. पण जो गोल्ड आहे ना, जे सोनं आहे ना, ते कसं असतं, सॉफ्ट असतं, मऊ असतं. बरोबर. मग मऊ असतं, नरम असतं. सो इट कुड नॉट बी यूज फॉर मेकिंग टूल्स अँड इम्प्लिमेंट्स. म्हणून सोन्यापासून टूल्स म्हणजे हत्यारं आणि अवजारं तयार केली जाऊ शकत नव्हती. एखादं समजा सोन्यापासून हत्यार तयार केलं, जमिनीत नांगरण्यासाठी केलं, खुरपं तयार केलं, तर ते जमिनीत टोच मारली तरी काय व्हायचं, ते मऊ वाकलं जायचं, ते नरम असल्यामुळे. ह्युमन्स देन डिस्कवर्ड अनादर मेटल विच कुड बी यूज फॉर दिस पर्पजेस. हत्यारे आणि अवजारे तयार करण्यासाठी माणसाने सोन्यानंतर एक धातू शोधला, आणि सोन्यानंतर शोधलेला धातू कोणता आहे, कॉपर. पहिला शोधलेला किंवा पहिला वापरलेला धातू कोणता आहे, गोल्ड म्हणजे सोनं. अँड द पिरियड वेन कॉपर केम इन टू यूज इज नोन ॲज कॉपर एज. म्हणजे ज्या काळामध्ये तांबे हा धातू वापरात आला, त्या काळाला कॉपर एज म्हणजेच ताम्रयुग असं म्हटलं गेलं. पुढे पाहूया. पहा, या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे आपल्याला. टू मेक इट इझी टू टर्न द पॉट वाईल शेपिंग इट, रोटेटिंग प्लांक वॉज प्रोबेबली यूज ॲट फर्स्ट. पहा, रोटेटिंग प्लांट म्हणजे स्वतःभोवती फिरणारी फळी पहिल्यांदा वापरली गेली. द पॉट वॉज शेप्ड विथ वन हँड. पहा, आणि या ज्या भांड्याला आहे तो एकाच हाताने आकार दिला जात होता. वाईल द अदर वॉज यूज टू टर्न द प्लांक. आणि दुसरा जो आहे या ठिकाणी तुम्ही पाहताय, तो ती फळी फिरवण्यासाठी हात वापरतोय, आणि इथं काय करतोय, तो एका हाताने त्या भांड्याला आकार देतोय. इट इज पॉसिबल दॅट पॉटर्स विल ओरिजिनेटेड इन द एफर्ट्स टू मॉडिफाय द रोटेटिंग प्लांक. आणि ही जी रोटेटिंग प्लांक आहे, स्वतःभोवती फिरणारी जी फळे आहे, त्याच्यातूनच चाकाचा शोध लागला आहे. टिल रिसेंट टाइम्स ट्रायबल वुमेन इन नॉर्थ ईस्टर्न रिजन्स ऑफ अवर कंट्री शेप द पॉट्स बाय यूजिंग अ रोटेटिंग प्लांट. अजूनसुद्धा आपले जे पूर्वेकडचा भाग आहे, त्या ठिकाणच्या आदिवासी स्त्रिया ज्या आहेत त्या काय करतात, याच पद्धतीने
भांड्याला आकार देत असतात. पुढे अ पॉइंटेड क्वार्ट्स पेबल फिक्स ॲट द बॉटम ऑफ द पॉटर्स ऑफ व्हील. म्हणजे पहा असं या ठिकाणी तुम्हाला दिसते पॉइंटेड क्वार्ट्स म्हणजे एक अणकुचीदार गारेचा दगड आणि त्याच्यावर तोललं जाऊन ते जातं जोरात फिरतं आणि त्या दगडाला काय म्हणतात? पायवट म्हणतात. पायवट म्हणजे काय मित्रांनो? त्याला कुणीचा दगड असं सुद्धा म्हणतात. पहा याला टोक आहे खाली आणि तो फिरतोय. बरोबर? आणि त्याला काय म्हणतात? पायवट म्हणजे कुणीचा दगड म्हणतात अशा दगडाला. अणकुचीदार एक टोक असते त्याला. आता पुढे पाहूया पॉट्स मेड ऑन द पॉटर्स व्हील. पॉट्स मेड ऑन द पॉटर्स व्हील. चाकावर घडवलेली भांडी. द कॉपर एज वॉज द एज ऑफ many new inventions and rapid changes. म्हणजे जो ताम्रयुगाचा काळ आहे, कॉपर एज जे आहे त्या काळामध्ये न्यू इन्व्हेन्शन्स म्हणजे अनेक नवीन शोध लागले. रॅपिड चेंजेस अनेक बदल झाले महत्त्वाचे. द इन्व्हेन्शन ऑफ व्हील इज द मोस्ट इम्पॉर्टंट अमंग देम. म्हणजे चाकाचा शोध कोणत्या काळामध्ये लागलेला आहे? कॉपर एज म्हणजे ताम्रयुगामध्येच लागलेला आहे. अँड इट इज जनरली ॲग्री दॅट द व्हील वॉज फर्स्ट यूज बाय पॉटर्स. आणि असं म्हटलं जातं की चाकाचा वापर पहिल्यांदा कुणी वापर केला? चाकाचा पॉटर म्हणजे कुंभारानेच वापर केला. इट इज यूज इन कार्ट्स अँड कॅरियर्स प्रोबेबली बिगॅन अ लिटल लॅटर. पहिल्यांदा चाक कोणी वापरलं मित्रांनो? तर कुंभाराने वापरलं आणि त्यानंतर कार्ट म्हणजे बैलगाड्या आणि कॅरियर्स म्हणजे रथ याच्यामध्ये त्या चाकाचा वापर सुरू झाला. आता पुढे आहे ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट. काय आहे पुढे? ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट. काय पाहतोय आपण? ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट. पहा वन्स द पॉटर्स बिगॅन टू यूज अ व्हील. म्हणजे भांडी चाकावर घडवायला सुरुवात केल्यानंतर इट बिकेम पॉसिबल टू मेक पॉट्स इन लार्ज स्केल. म्हणजे एकदा चाकावर भांडी पहिल्यांदा हाताने मातीची भांडी बनवली जायची. ती भांडी हाताने बनवायला वेळ लागायचा आणि जेव्हा चाकावर भांडी बनवायला सुरुवात केली तेव्हा भांडी मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागली. In this period people started making symmetrical and colorful pots with beautiful designs on them. आणि त्याच काळामध्ये कॉपर एजमध्येच काय झालं? माणसाने सिमेट्रिकल अगदी सममिती आकाराची अगदी सुबक आकाराची भांडी तयार करू लागला आणि कलरफुल रंगीबेरंगी भांडी सुद्धा तो तयार करू लागला आणि त्या भांड्यांवर मित्रांनो सुंदर सुंदर नक्षी सुद्धा असायची. Potters and other craftsmen began to live close to each other in village settlements so as to manage their work more easily. म्हणजे जे कुंभार होते आणि इतर जे कारागीर होते ते एकमेकांच्या जवळ राहू लागले. का? कारण की त्यांचं काम सहज सोपं आणि सोयीने व्हावं म्हणून ते शेजारी राहू लागले. We can say that this became the industrial area of that village. आणि असे कुंभार किंवा इतर जे कारागीर होते, क्राफ्टमन होते, ते एकत्र राहू लागले आणि नव्या वस्तू तयार करू लागले. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की तो जो ह्यांची जी वस्ती आहे त्याला इंडस्ट्रियल एरिया असंच ओळखलं जाऊ लागलं. बरोबर? आणि इंडस्ट्रियल एरियाच तयार झाला कारण की त्या ठिकाणी नवनवीन वस्तू तयार होत होत्या. व्हेअर स्किल्ड क्राफ्ट्समॅन हॅड देअर सेटलमेंट्स अँड द सेंटर्स ऑफ प्रोडक्शन. म्हणजे जे क्राफ्ट्समन होते त्यांचं राहण्याची जागा, त्यांची घरं आणि त्यांचं कामाचं ठिकाण म्हणजे प्रोडक्शनचं ठिकाण हे एकच होतं म्हणून तो इंडस्ट्रियल एरियाच म्हणून ओळखला जाऊ लागला. हे केव्हा झालं? दिस हॅपन्ड मेनली इन दोज विलेज सेटलमेंट्स वेअर द रॉ मटेरियल वॉज इझिली अवेलेबल. आणि ह्या वस्त्या कुठं वाढल्या? की ज्या ठिकाणी रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल, समजा कुंभार आहे त्याला मडकं बनवायचं आहे तर मडकं बनवण्यासाठी आवश्यक असणारी माती त्याला ज्या गावामध्ये उपलब्ध असेल अशाच ठिकाणी त्या लोकांची वस्ती तयार होऊ लागली. एखादा सुतार असेल, कार्पेंटर असेल, त्याला वस्तू बनवण्यासाठी ज्या प्रकारचं लाकूड तिथं ज्या गावात उपलब्ध असेल त्याच ठिकाणी अशा वस्त्या राहू लागल्या, वस्त्या उभारल्या जाऊ लागल्या. आणि मित्रांनो पुढे काय झाले? विच वेअर कन्व्हिनियंटली सिच्युएटेड फॉर ट्रेड. आणि व्यापारासाठी सुद्धा जे गाव सोयीचं असेल त्याच ठिकाणी ते राहू लागले.
अँड सच विलेज सेटलमेंट्स एक्सपांडेड रॅपिडली. आणि अशा पद्धतीने हे ज्या ठिकाणी कारागीर होते, नव्या नव्या वस्तू तयार केल्या जात होत्या, अशा गावांचा पटकन विकास झाला आणि विस्तार झाला, ती गावं मोठी झाली. ॲज द स्केल ऑफ प्रोडक्शन इन्क्रीज, आता उत्पादनाचं प्रमाण वाढलं. पहिल्यांदा ज्या ठिकाणी 5 मडकी तयार व्हायचे, आता तो चाकाच्या आधारे तो 50 मडकी तयार करू लागला. आणि म्हणजे काय वाढ झालं, स्केल ऑफ प्रोडक्शन इन्क्रीज म्हणजे उत्पादन वाढलं. ट्रेड टू एक्सपांडेड विथ इट, आणि जसं उत्पादन वाढलं तसाच ट्रेड म्हणजे व्यापारसुद्धा वाढला. देअरफॉर देअर वॉज अ नीड टू चेंज द ओल्ड सिस्टीम ऑफ ट्रान्सपोर्ट, आणि व्यापार वाढल्यामुळे ज्या जुन्या पद्धती होत्या व्यापाराच्या किंवा वाहतुकीच्या, त्या बदलण्याची गरज जाणवू लागली. अँड इट वॉज इन दिस पिरियड दॅट व्हील्ड व्हेकल्स लाईक कार्ट्स अँड कॅरियट्स वेअर फर्स्ट ब्रॉट इन टू यूज. आणि याच काळामध्ये चाकांच्या गाड्या, रथ आणि ज्या बैलगाड्या वगैरे आहेत त्या वापरायला सुरुवात झाली. कशासाठी? फॉर द ट्रेड, व्यापारासाठी. ह्या व्हील्ड व्हेकल्स म्हणजे चाकांच्या गाड्या वापरायला सुरुवात झाली. अशा पद्धतीने मित्रांनो, हा आपण या लेसनचा अर्धा पार्ट पाहिला. याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. थँक्यू.